नमस्कार सेविका ताईंनो, मी पुष्पावती चंद्रकांत मोरे, अंगणवाडी सेविका वेडोदे. भगिनींनो, तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते. सेविका ताईंनो, आज 10 ऑगस्ट म्हणजे आपल्याला आज रविवार सुट्टी आली, त्याच्यामुळे उद्या म्हणजे 11 ऑगस्ट उद्या सोमवार रोजी आपल्याला अंगणवाडी केंद्रामध्ये आरंभिक बालसंगोपन आणि बाल शिक्षण दिवस म्हणजे आपण त्याला ECCE डे असं म्हणतो आणि तो कार्यक्रम आपल्याला घ्यायचा आहे. तर ह्या महिन्याचा कार्यक्रम बघा कधी करावे, तुम्ही जर पाहिलं असेल तर ह्या पद्धतीनं म्हणजे ते शीर्षकच आहे कधी करावे. तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला अंगणवाडी जर आपली मोठी असेल तर ते आपल्याला अंगणवाडी केंद्रात घ्यायचं आहे, नाही तर मग आपल्या जर अंगणवाडी केंद्र छोटं असेल तर आपण दुसऱ्या कुठल्या ठिकाणी घेऊ शकतो. अशा पद्धतीने आपल्याला म्हणजे जिथं पालक बसू शकतील अशाच ठिकाणी आपल्याला कार्यक्रम घ्यायचा आहे. तर यावेळेसच्या कार्यक्रमाचं उद्दिष्ट आहे पालक सांभाळकर्त्यांना आपल्या बालकाचा विकास योग्य दिशेने होत आहे का निरीक्षण करण्यास सक्षम करणे. 0 ते 6 वर्ष वयोगटातील बालकांच्या विकासात बाबा पालकांचा सहभाग सुनिश्चित करणे. म्हणजे आपल्याला ह्या उपक्रमामध्ये खास करून बालकांच्या वडिलांना, बाबा पालक म्हणजे आपल्याला वडिलांना इन्व्हाइट करायचं आहे, वडिलांना याच्यामध्ये सहभागी करायचे. कारण की बालकांचं संगोपन करत असताना त्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी ज्या पद्धतीने आई त्या पद्धतीने वडिलांचा देखील सहवास म्हणजे कुटुंबाचा सहभाग हा खूप महत्त्वाचा असतो, हे त्यांना सांगायचं आहे. यावेळेसचा जो कंटेंट आहे, जो घटक आहे तो खूप महत्त्वाचा आहे. मुळात आपल्याला ह्या सगळ्या कामावर जर फोकस केलं तर आपल्या अंगणवाडीतील बालकांचा उत्तमरित्या विकास होणार आहे. पण आता आपली दिशा वेगळेचकडे चालली. पण असो, व्हिडिओच्या माध्यमातून आता काहींकडे अजून PDF आलेली नसेल, काहींकडे जर आली असेल तर ती व्यवस्थित बघा. तर आपल्याला या कार्यक्रमासाठी साहित्य लागणारे पेन, खडू, मार्कर पेन, उपक्रमाची नावे, लिहिलेल्या चिठ्ठ्या, ट्रे, जुने वर्तमानपत्र, पेपर. तर मग आपल्याला कुठले उपक्रम लिहायचे आहेत बघा, इथं खाली उपक्रम दिलेले आहेत. म्हणजे चिठ्ठ्या आपल्याला चिठ्ठींमध्ये ज्या 5 चिठ्ठ्या करायच्या आहेत पहिल्या उपक्रमासाठी, तर त्याच्यासाठी कुठल्या चिठ्ठ्या लिहायच्या तर बघा एक दिलेला आहे, हे दिलेले आहे ते आपल्याला तिथं करून घ्यायचे आहेत बघा. हे बघा जे हे दिलेलं आहे तर हे आपल्याला हे 5 तर यांच्या चिठ्ठ्या बनवायच्या आहेत. म्हणजे बालक आधाराने बसू शकतो, हा एक क्रमांक. दुसरा, बालक स्वतंत्रपणे बसू शकतो, बालक आधाराने उभा राहू शकतो, बालक स्वतंत्रपणे चालू शकतो, बालक उडी मारू शकतो. म्हणजे अशा पद्धतीने बालकाच्या ज्या स्टेप आहेत, ज्या विकासाच्या बालकाच्या शारीरिक विकासाच्या ज्या स्टेप आहेत तर त्या स्टेप ह्या पद्धतीने आपल्याला याच्या 5 चिठ्ठ्या करायच्या आहेत. आणि उपक्रम 2 आहे 2 ते 6 वर्ष. बघा उपक्रम 2 साठी 2 ते 6 वर्ष वयोगटातील मुलांच्या संख्येनुसार जुने वर्तमानपत्राचे तुकडे 15 ते 20 तयार करावेत. म्हणजे आपल्या अंगणवाडी केंद्रामध्ये 2 ते 6 वयोगटाची मुलं एकूण किती आहेत तर अशा पद्धतीने तेवढ्या बालकांसाठी आपल्याला तेवढी तुकडे वर्तमानपत्राची पेपरची करायची आहेत. असे 2 उपक्रम आपल्याला उद्याच्या कार्यक्रमासाठी आहेत. पहिला आहे शारीरिक विकासाचे टप्पे, ज्याच्या 5 चिठ्ठ्या करायच्या आहेत. आणि खाली दुसरा उपक्रम आहे 2 ते 6 साठी, तर त्याच्यासाठी मात्र तुम्हाला पेपरचे तुकडे करायचे आहेत 2 ते 6 वर्ष. असा असे याच्या पद्धतीने 2 उपक्रम आपल्याला आहेत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सर्वप्रथम आपल्याला आलेल्या पालकांचं आणि बालकांचं आपल्याला स्वागत करायचं आहे. तर बघा तुमच्याकडे जर PDF आली नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने स्क्रीनशॉट पण काढू शकता आणि कार्यक्रम घेऊ शकता. कारण की आपल्या अंगणवाडीचा जो बेस आहे, जो पाया आहे, तर ह्या कार्यक्रमाला धरून आहे आपण जे करत असतो तर तेच आपल्याला पालकांना देखील समजायचं आहे. खूप महत्त्वाचं आहे, कारण आपल्याला बालकांचा सर्वांगीण विकास साधायचा आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींची खूप गरज आहे आणि ही गरज जर लवकरात लवकर शासनाच्या जर लक्षात आली तर खूप बरं होईल. कारण की इतर ऑनलाईनच्या कामामध्ये खूप वेळ जातो आणि जे महत्त्वाचं काम आहे ते आपलं कुठंतरी बाजूला होते. हे काम आपलं प्रॉपर आहे, ही जी मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगते, हे काम आपलं रोजचं आहे. आणि त्यातले त्यात विशेष दिवस असतो आपला महिन्यातला एक दिवस, तर ज्याला आपण आरंभिक बाल शिक्षण दिवस म्हणतो तो आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. रोजचं आपलं जे आकारयुक्त अभ्यासक्रम आहे तो देखील महत्त्वाचा आहे. पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये जे व्हिडिओ येतात आपल्याला शिकवण्याचे त्या देखील खूप महत्त्वाचे आहेत. ते जर आपण व्यवस्थित आपलं काम झालं तर आपल्या बालकांचा विकास पण साधेल आणि आपले बालकं बाहेरच्या शाळेत जाणार नाही. तर बघा बाबा म्हणजे जे वडील आहे तर त्यांना गोलात बसवायचं, म्हणजे त्यांना देखील गोलात बसवायचं. जसं आपण आपल्या बालकांना बसवतो, आपले बालक शिकवताना ज्या पद्धतीने आपण गोल करतो त्या पद्धतीने आपल्याला पालकांचा करायचा आहे. पालक म्हणजे कोण आहेत? वडील. आईऐवजी ह्यावेळेस वडिलांना प्राधान्य दिले. त्याच्यानंतर त्यांचे स्वागत करून विषयाची ओळख करून द्यावी. आपण सर्वजण पालक सदस्य आलात. आता या सगळ्या गोष्टी आहेत हे मी सांगत नाही, परंतु दैनिक कसं असताना पालकांकडे वेळ नसतो मुलांना, पण त्यांना वेळ द्यायचा आहे की त्यांना जर वेळ दिला तर त्यांच्या शारीरिक
वडिलांनी पण दिला, आईच्यासोबत पालकांनी पण वेळ जर दिला तर नक्कीच त्या बालकाच्या शारीरिक आणि मानसिक विकासामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होऊ शकते. बौद्धिक विकास त्यांचा साधला जाऊ शकतो आणि शारीरिक देखील तर आपल्याला वाढ विकास वयोगटानुसार टप्प्याटप्प्याने होत असतो. आणि आता आपण 0 ते 3 वर्ष वयोगटातील शारीरिक विकासाचे टप्पे समजून घेऊ असं आपल्याला अंगणवाडी ताईला सांगायचं आहे. तर बघा, जो 0 ते 3 वर्ष वयोगट आहे, पहिला उपक्रम आहे आपला. तर एका ट्रेमध्ये विकासाचे टप्पे लिहिलेल्या 5 चिठ्ठ्या घ्याव्या. बघा, आपण जे 5 जे उपक्रम आपण बघितले तर ते आपल्याला याच्यामध्ये चिठ्ठ्या बनवायच्या आहेत, जे तुम्हाला आधी सांगितल्या की बालक आधाराशिवाय बसू शकतो. तर अशा त्या 5 क्रमांकानुसार आहेत आणि त्या चिठ्ठ्या घ्यायच्या आणि त्यापैकी एकेका पालकांना वाचत रांगेत उभं करायचं आहे. 5 पालक चिठ्ठी घेऊन रांगेत उभे राहतील. यानंतर अंगणताईंनी चिठ्ठ्या पुन्हा वाचून दाखवायत. यापैकी बालक कोणती कृती करेल, तर अशा पद्धतीने पालकांना आपल्याला विचारायचं आहे आणि त्याच्यानंतर ते जसे क्रम आहेत आपल्याला दिलेले त्या पद्धतीने एक एक क्रम घेऊन आपल्याला त्या पालकांना उभं करायचं आहे. म्हणजे आधी तो आधाराशिवाय बसेल, म्हणजे असे एक एक ज्या स्टेप असतात शारीरिक विकासाच्या तर ते आपल्याला पालकांना दाखवायचे आहेत, वडिलांना. आता ताईने समजून सांगा की कशा प्रकारे बालकांचा शारीरिक मोठ्या स्नायूंचा विकास टप्प्याटप्प्याने होत असतो. मात्र काही बालके लवकर चालतात तर काही उशिरा चालतात, काही लवकर बोलतात तर काही उशिरा बोलतात. तर असाच त्या बालकांचा भाषा विकास, बौद्धिक विकास व सामाजिक भावनिक विकास देखील टप्प्याटप्प्याने होत असतो. उदाहरणार्थ, बालकांचा भाषा विकास कसा होतो हे प्रथम बघू. बालक आवाजाच्या दिशेने मोडून बघतो, नंतर बालक मान हलवतो, हावभाव व्यक्त करतो. म्हणजे अशा खूप साऱ्या गोष्टी असतात. मम्मू करतो, बाबा करतो, अशा पद्धतीने तो बळबळ करायला लागतो. तर अशा पद्धतीतून त्याचं ते अक्षर, एक शब्द, नंतर अक्षर, नंतर वाक्य, अशा पद्धतीने त्याची ही भाषा विकासाची सुरुवात होती. म्हणजे हा पहिला जो उपक्रम होता त्याच्यामध्ये आपल्याला हे घ्यायचं होतं. आणि त्याच्यानंतर म्हणजे हे आपल्याला पालकांना समजवायचं आहे अशा पद्धतीने, कशा पद्धतीने त्याचा शारीरिक टप्प्याटप्प्याने विकास होतो आणि दुसरा त्याचा भाषिक विकास होतो, बौद्धिक विकास होतो, सामाजिक विकास होतो, कशा पद्धतीने होतो. आपल्याला कधी कधी जी वाटणारी गोष्ट असते सहज आपण जी याच्याने घेतो तर ती गोष्ट किती महत्त्वाची आहे, एका बालकाच्या विकासाच्या प्रक्रियेमध्ये किती महत्त्वाचं आहे आणि त्याच्यामध्ये वडिलांचं अनुदान, वडिलांचा वेळ देखील किती महत्त्वाचा आहे. तर हेच आपल्याला त्यांना समजावून सांगायचे. याच्यासाठी प्रात्यक्षिक करणं, या ज्या काही गोष्टी चिठ्ठ्या लिहिणं ते करणं देखील महत्त्वाचं आहे. आणि याच्यामध्ये खास करून पालकांची उपस्थिती, म्हणजे वडील फारसे आपल्या कार्यक्रमाला येत नाही, आई वर्ग असतो, तर आपल्याला आवर्जून त्यांना ते बोलवायचं आहे. त्याच्यानंतर 2 ते 6 वर्ष वयोगट, तर यांना वर्तमान तुकडे आपल्याला द्यायचे आहेत आणि त्यांना 2 बोटांच्या चिमटीत पेपर पकडायला लावायचा आहे. तर बघा, त्यांना पकडता येतं का, नंतर त्याच बोटाने फाळायला लावायचं. म्हणजे आपल्याला हिच्यातनं हे सिद्ध करायचं की 2 बोटाने ते पेपर पकडू शकत नाही, तर मग तसं बालक पेन्सिल हातात कसं धरू शकतं, 2 बोटांच्या चिमटीत पेपर पकडू शकत नाही. कारण 2, 3, 4 वर्षाची वेळी मात्र चिमटीमध्ये, मग पेन्सिल आपल्याला मुलांना कशी पकडायची असते, मग ते कसं लिहेल, मग त्याला आपण लिहिण्यास सांगायला पाहिजे का, त्याला कशा पद्धतीच्या कृती करायला पाहिजे, कशा पद्धतीचे खेळ त्याच्या कृतीनुसार त्याच्या वयानुसार घ्यायला पाहिजे. तर हे आपल्याला सगळं समजावून सांगायचं आहे. तर ताईने आपल्या मुलांचा योग्य विकास होण्यासाठी पालकांनी मुलांसोबत संधी दिली पाहिजे, तरच ते मुलं हुशार होतील. म्हणजे वेळ दिला पाहिजे त्यांना, त्यांना गोष्टी पुस्तक वाचून दाखवायची, गोष्ट सांगायची, त्यांना जे आवडेल ते खेळ त्यांच्यासोबत खेळायला पाहिजे. खास करून पालकांनी त्यांच्यासोबत खेळणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्यांच्यासाठी वेळ देणं, त्यामध्ये बालक खूप आनंदी पण राहतं आणि ते करत असताना ते शिकत पण असतं. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्यांना सांगायच्यात. मुलांचा विकास होऊन आत्मविश्वास वाढेल, कोणते खेळ उपक्रम कसे घ्यावेत ह्याचं देखील आपल्याला अंगणवाडी केंद्रामध्ये आपल्याला ते सांगायचं आहे. आणि आपण कसं घेतो तर याची देखील नक्कीच आपल्याला माहिती द्यायची. त्यांना वाटलं मग आपण काय घ्यायचं, तर आपण असे छोटे छोटे खेळ त्यांना सांगायचे, बॉल इकडून तिकडे फेकायचे. म्हणजे आपण छोटे छोटे अंगणवाडी केंद्रामध्ये कसे खेळ घेतो जेणेकरून बालकांना दिसतं, तसंच आई आणि वडिलांनी घरी बालकांसाठी करायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला उद्याचा ECCD घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला माहिती समारोप कशा पद्धतीने असतो, अभिनंदन करणं, त्याच्यानंतर त्यांचे आभार मानणे, त्याच्यानंतर त्यांनी घरी एक गोष्ट पालकांना सांगायची जी त्यांनी करायची आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला उद्याचा जो ECCD कार्यक्रम आहे तो करायचा आहे. अगदी मला हा कार्यक्रम खूप आवडला, कारण की ह्या माध्यमातून कारण की पालकांचं असं झालेलं आहे की माझ्या मुलाने लिहायलाच पाहिजे, माझ्या मुलाने असं एवढं करायलाच पाहिजे, हे जे बर्डन प्रायव्हेट शाळेमध्ये दिलं जातं. परंतु अंगणवाडीमध्ये मात्र ते जर व्यवस्थितरित्या आपण जर हा मुद्दा समजावून सांगितला, कारण की त्याला आता कशाची गरज आहे, तो कधी लिहायला लागेल, त्या सगळ्या गोष्टी पालकांपर्यंत जर गेल्या तर कदाचित
बाळ हे आनंदी शिक्षण घेऊ शकतं आणि त्याचा सर्वांगीण विकास होऊ शकतो। तर उद्याचा जो कार्यक्रम आपल्याला अंगणवाडी केंद्रात घ्यायचा आहे तो मला तरी खूप आवडलेला आहे, खूप छान आहे। आपण देखील अशा पद्धतीने तयारी करायची आहे, काही जास्त तयारी करायची नाही, फक्त आपल्या अंगणवाडी केंद्रामध्ये आपल्याला पालकांना बोलवायचं आहे आणि ज्या वस्तू आहेत त्या सहज उपलब्ध होणाऱ्या अशा वस्तू आहेत, तर अशा सगळ्या वस्तू घेऊन आपल्याला उद्याचा कार्यक्रम घ्यायचा आहे। तर सगळ्या ताईंना सांगेल की आपण या कार्यक्रमात प्रभावी हा कार्यक्रम कसा होईल तर याच्यासाठी सगळ्यांनी फोकस करायचा आहे। मी देखील माझा प्रयत्न करेल, काही अडचण जर असली तर आपण दुसऱ्या दिवशी नक्कीच घ्यायचा आहे, परंतु आपला हा कार्यक्रम राहायला नको। तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न केला। जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा। आजच्या व्हिडिओ एवढंच, धन्यवाद।